नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि आजची आपली सर्वात महत्त्वाची अपडेट जी की आपण सीईटी सल्ला आता बघत आहोत की आपलं जे रिवाइज्ड शेड्यूल आहे कॅप राउंड 4 चं ते आलेलं आहे। आपण जर बघितलं तर कालच आपलं जे शेड्यूल आहे बीएमएस बीएचएमएस बीओएमएस म्हणजे आयुष काउन्सिलिंगसाठी ते कालच रिलीज झालं होतं। म्हणजे कॅप राउंड 4 म्हणजे स्ट्रे वॅकन्सी बद्दल जे शेड्यूल होतं ते कालच रिलीज झालं होतं, पण आता त्यांनी परत त्याला रिवाइज केलंय। म्हणजे जे डेट आहे ती थोडी एक्सटेंड केलेली आहे, कारण खूप विद्यार्थ्यांना खरंच वेळच नव्हता, कारण आजपर्यंतच वेळ दिला होता चॉईस फिलिंगसाठी। तर आता आपण बघून घेऊया की काय आपल्याला परफेक्ट डेट जी आहे, एक्सटेंडेड डेट जी आहे ती दिलेली आहे। आणि त्यात जर अजून तुमचं ॲडमिशन झालं नसेल बीएमएसला आणि तुम्हाला वाटतं की महाराष्ट्रात आपलं ॲडमिशन होणार नाही आणि जर तुमचे अराउंड 280 पर्यंत असेल ना, तरच तुम्ही थांबा। ते पण खूप कमी चान्सेस आहे की तुमचा नंबर जो आहे तो महाराष्ट्रात लागेल, खूपच कमी चान्सेस आहे। ते पण कॅटेगरी अकॉर्डिंग लागू शकतो। जर तुम्ही ओपन किंवा ओबीसी कॅटेगरीला बिलॉंग करताय तर बिलकुल शक्य नाही आहे की 280 पर्यंत जो नंबर आहे तो तुमचा लागेल। जर लागला तर एकदम नवीन कॉलेजेस जर जास्तीत जास्त ॲड झाले तरच लागेल, किंवा सी ग्रेड कॉलेज तुम्हाला पाहिजे तर तिच्यात तुमचा नंबर जो आहे तो लागू शकतो। पण जर तुम्हाला चांगलं कॉलेज पण पाहिजे, कमी पॅकेज पण पाहिजे आणि त्यात तुम्ही जर इतर स्टेटमध्ये जायला जर तयारी तुमची असेल, तयारी तुम्ही ठेवत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आपण शेवटी सांगू। तर तुम्ही जे कॉलेज सांगणार ते कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटणार आहे, ते पण कमीत कमी बजेटमध्ये। तर तेवढी एक गोष्ट आपण लास्टला नक्की डिस्कस करूयात, कारण खूप विद्यार्थ्यांचे आता प्रश्न आलेले आहे की अजूनपर्यंत आम्हाला कोणतंच कॉलेज जे ते भेटलेलं नाही आहे, तर आम्ही पुढे काय करावं। आमच्या हातात एक पण ऑप्शन आम्हाला दिसत नाही आहे, कारण महाराष्ट्रात तर शक्य होणार नाही, तर इतर स्टेटमध्ये आपण आता करू शकतो का, कारण आता लास्ट राऊंड आहे आणि लास्ट राऊंडमध्ये खूप विद्यार्थी इतर स्टेटमध्ये ट्राय करत असतात, कारण महाराष्ट्राची सिच्युएशन आपल्याला तोपर्यंत समजूनच जाते। तर आता आपण बघूया की तुमच्या हातात काय ऑप्शन राहणार आहे। त्याच्या आधी आपण हे जे शेड्यूल आहे हे थोडे डिटेलमध्ये डिस्कस करूयात आणि जे काही इन्स्ट्रक्शन्स दिले ते पण आपण बघून घेऊयात। जर तुम्हाला हे शेड्यूल भेटलं नसेल तर सीईटी सरच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही हे शेड्यूल जे आहे ते डाउनलोड करू शकतात, किंवा हे मी माझ्या ग्रुपला पण आता शेअर करून देईल, तर तिथं पण तुम्ही माझ्या ग्रुपला जॉईन करून बघू शकतात। आमच्या ग्रुपला आम्ही सर्व जे अपडेट्स आहे ते टाइम टू टाइम अपडेट करत असतो, तर तुम्ही जर आतापर्यंत जॉईन केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर जॉईन करा। रिवाइज्ड शेड्यूल फॉर कॅप राउंड 4 हे तुम्हाला इथं दिसत आहे फॉर आयुष कोर्स। ह्या शेड्यूलमध्ये हे टेंटेटिव्ह शेड्यूल त्यांनी अजून पण म्हटलेलं आहे की टेंटेटिव्ह शेड्यूल म्हणजे हे शक्यतोवर शेड्यूल जे आहे ते कॅप राउंड 4 साठी राहू शकतं, ओनली फॉर दिस कोर्सेस म्हणजे आयुष कोर्सेससाठी। तर आपली जी डेट आहे ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म किंवा चॉईस फिलिंगची ती एक्सटेंड झाली आहे अप टू 10 वाजेपर्यंत, कधी 27 तारखेपर्यंत 10 AM 27/11/2025। तर तुम्हाला अजून वेळ आहे उद्यापर्यंत की तुम्ही जी चॉईस फिलिंग आहे ती कंटिन्यू करू शकता। डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑफ कॅप राउंड 4 fees can be paid by check on holidays to be replaced by DD on next working day। डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट म्हणजे आपली जी सिलेक्शन लिस्ट आहे ती 27 तारखेला आपल्याला भेटून जाईल। 27 तारखेला सिलेक्शन लिस्ट जी आहे ती येऊन जाईल। हॉलिडेज ला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही चेक देऊ शकतात कॉलेजवाल्यांना, चेक तिथं ते एक्सेप्ट करतील जर हॉलिडे राहिला तरच। पण जर इतर दिवशी जर तुम्ही चेक देत असाल तर ते एक्सेप्ट होणार नाही, कारण जर इतर दिवशी जर डीडी निघत असेल आपल्या बँक थ्रू तर ते तुमच्याकडनं चेक घेणार नाही। जर डीडी निघतच नाही आहे, जर काहीतरी प्रॉब्लेम येतोय, जर हॉलिडेज येत आहेत तरच ते तुमच्याकडनं चेक एक्सेप्ट करतील, एवढं लक्षात घ्या। नंतर तुम्हाला परत जेव्हा वर्किंग डे राहील मंडे ट्यूजडे वेनसडेला तुम्हाला तिथं जाऊन डीडी जमा करावं लागेल आणि ते चेक तुम्हाला परत घ्यावं लागेल। फिजिकल जॉईनिंग कधी करायची आता तर 28 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत तुम्हाला तिथं जाऊन ॲडमिशन घ्यायची आहे, जॉईन करायचं आहे कॉलेजला। जे स्पेसिफिक कॉलेज तुम्हाला अलॉट झालं आहे तिथं जॉईन करणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे। जर तुम्ही ह्या राऊंडमध्ये भाग घेत असाल तेवढं लक्षात ठेवा की आपल्याला ह्या राऊंडमध्ये जिथं पण आपल्याला कॉलेज लागत असेल तिथं आपल्याला जाऊन ॲडमिशन घेणं गरजेचं आहे, आपल्याला ते भाग आहे। लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन विदाउट पॅनल्टी 30 तारखेपर्यंत तुम्ही विदाउट एनी पॅनल्टी फी तुमचं जे ॲडमिशन आहे ते कॅन्सल करू शकतात। तर 30 तारखेपर्यंत आपल्याला वेळ दिला गेला आहे की तुम्ही तुमचं ॲडमिशन जर तुम्ही करून टाकलं असेल आणि नंतर जर तुमचं मत बदलत असेल तर तुम्ही ते पण कॅन्सल करू शकतात। लास्ट डेट ऑफ ॲडमिशन ॲज पर NCICM 1 तारखेपर्यंत NCICMने सांगितलं आहे की तुम्ही जे ॲडमिशन आहे ते करू शकतात। आता हे जे शेड्यूल आहे हे चेंज पण होऊ शकतं असं त्यांनी म्हटलं आहे, जर काही नोटीस वगैरे त्यांच्यापर्यंत आली तर। आता याचे इन्स्ट्रक्शन्स काय काय। कॅन्डिडेट जॉईंड इन ग्रुप ए MBBS BDS आर नॉट एलिजिबल फॉर ग्रुप बी सबसिक्वेंट राऊंड। जर कॅन्डिडेट्सने ग्रुप ए मध्ये म्हणजे MBBS BDS साठी कोणत्या पण कॉलेजला जर जॉईन केलं असेल तर ते विद्यार्थी आता ग्रुप बी साठी एलिजिबल नाही आहे। तुमची जर ॲडमिशन होऊन गेलेली आहे तर तुम्ही आता बिलकुल एलिजिबल म्हटले जाणार नाही ग्रुप बी साठी, इन केस तुमची ॲडमिशन झाली असेल तर। कॅन्डिडेट्स अलॉटेड अ सीट इन कॅप राउंड 3 अँड सबसिक्वेंट राउंड्स ऑफ ऑल इंडिया काउन्सिलिंग कंडक्टेड बाय MCC/AACC विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर अलॉटमेंट इन दिस राउंड अँड सबसिक्वेंट राउंड। जर तुम्हाला कॅप राउंड 3 मध्ये कॉलेजची कोणती पण सीट फक्त अलॉटसुद्धा झाली असेल तरी तुम्ही आता बाकी राऊंडसाठी एलिजिबल नाही आहे। ऑल द कॅन्डिडेट्स अलॉटेड अ सीट इन कॅप राउंड 3 आर एलिजिबल टू फिल चॉईसेस ॲज पर शेड्यूल। ज्या विद्यार्थ्यांना अलॉट झालेली सीट होती कॅप राउंड 3 मध्ये ते विद्यार्थी एलिजिबल आहे टू फिल चॉईसेस ॲज पर शेड्यूल अबो।
एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगितलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजची सीट अलॉट झाली होती कॅप राऊंड 3 मध्ये ते पण आता एलिजिबल म्हटले गेलेले आहेत चॉईस फिलिंग करण्यासाठी. जसे शेड्यूल दिले आहे त्या तारखेला तुम्ही चॉईस फिलिंग जे ते करू शकतात. म्हणजे कॅप राऊंड 3 मध्ये जर तुम्हाला सीट भेटली असेल, तुम्ही जर जॉईन केली नसेल तरी तुम्ही आता एलिजिबल आहेत कॅप राऊंड 4 मध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. कॅन्डिडेट्स हू विश टू रिटेन द जॉईंट सीट शाल नॉट फिल द प्रेफरन्सेस. ज्या विद्यार्थ्यांना त्यांची जी सीट आहे जी त्यांना रिटेन करायची आहे किंवा जी त्यांना जॉईन करायची आहे त्यांनी आता प्रेफरन्स फॉर्म भरू नये. इफ कॅन्डिडेट्स हॅव ऑलरेडी फिल्ड रिटेन्शन ड्युरिंग राऊंड 3 फिल द प्रेफरन्सेस रिटेन्शन विल बी डीम्ड टू बी कॅन्सल. त्यांचे जे रिटेन्शन आहे ते कॅन्सल होईल. इट्स मॅन्डेटरी टू जॉईन द अलॉटेड सीट इन दिस अँड सबसिक्वेंट राऊंड्स इफ एनी. हे मॅन्डेटरी आहे की तुम्हाला जर सीट भेटत आहे तर तुम्हाला ते जॉईन करावंच लागेल. ह्या राऊंडमध्ये किंवा पुढच्या राऊंड्समध्ये पण जर तुम्हाला कोणतं सीट भेटलं तुम्हाला ते कंपल्सरीली जॉईन करावं लागेल. हेन्स कॅन्डिडेट शुड फिल ओनली दोज प्रेफरन्स चॉईसेस फॉर विच दे आर रेडी टू टेक ॲडमिशन इफ अलॉटेड. म्हणून विद्यार्थ्यांनी तेच चॉईसेस भरावे जे त्यांना भेटल्यावर ते घेतीलच किंवा तिथे ॲडमिशन जाऊन ते कन्फर्म करतीलच. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू व्हेरीफाय अँड असर्टन द फी स्ट्रक्चर बिफोर फिलिंग द प्रेफरन्स अँड चॉईसेस. म्हणजे काय, तुम्ही जर कोणत्या पर्टिक्युलर कॉलेजचं प्रेफरन्स तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये टाकत असाल तर फक्त त्याच्या आधी तुम्ही व्हेरीफाय करा की त्या कॉलेजची फीज काय, कारण फीज नंतर चेंज करून ते सांगू शकतात. तर तुम्ही नीट फीज बघा, ह्या वर्षाची लेटेस्ट फी स्ट्रक्चर काय आलं आहे. नंतर त्यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करा की तुम्ही किती फीज घेणार, म्हणजे एवढीच घेणार ना की त्याच्याहून जास्त काय हॉस्टेल मेस इन्क्लुडेड आहे का की नाही आहे, ते सर्व त्यांच्याशी एकदा क्लिअर आउट करा, मगच कॉलेजेस टाका. कारण जर तुम्हाला कॉलेज लागत आहे तर तुम्हाला ते कंपल्सरीली घ्यावंच लागेल, दुसरं तुमच्याकडे ऑप्शन राहणार नाही. It's responsibility of the candidate to submit all original documents and necessary fees in the form of DD check, NEFT, NEFT or RTGS at the time of admission. Fees can be paid by check only on holidays to be replaced by DD on next working day. इथं तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल की आपल्याला जी काही फीज आहे ती फक्त NEFT, RTGS, चेक किंवा DD नेच भरायची आहे. चेक कधी भरायचं आहे ते पण त्यांनी एकदा कन्फर्म केलेलं आहे. त्यांनी वेगळं सांगितलेलं आहे की चेक तुम्हाला फक्त जेव्हा हॉलिडेज राहतील तेव्हाच तुम्हाला चेक जे आहे ते भरता येईल किंवा चेक तुमचे अलाउड राहतील. जर वर्किंग डे असेल तर तुमचा चेक अलाउड राहणार नाही, तेव्हा वर्किंग डेला तुम्हाला DDच न्यावा लागेल. DD शिवाय दुसरा पर्याय तुमच्याकडे दिलेला नाहीये. आणि ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्हाला सर्व जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे आणि जी नेसेसरी फीज आहे ती सर्व सबमिट करायची आहे नीट त्यांच्या व्यवस्थेप्रमाणे. ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी कॉलेजवाल्यांची नाही आहे. तुम्ही नीट सर्व जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ते नीट घेऊन जा, पेनड्राईव्हमध्ये पण टाकून द्या, म्हणजे तिथं जाऊन तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नको व्हायला. आता आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट डिस्कस करायची आहे ती म्हणजे की आता जर आपल्याला अजूनपर्यंत कोणतीच सीट जर अलॉट झाली नसेल, आतापर्यंत जर आपण फक्त वाट बघतोय की आपल्याला एक सीट अलॉट होईल, तर आता आपल्या हातात काय ऑप्शन आहे. आपण ह्या जे चॉईसेस आहे तिथं चॉईस फिलिंग करावी का, तर हो नक्की करा तुम्ही चॉईस फिलिंग. पण जर तुमचा स्कोर कमी असेल तर लागण्याची शक्यता खूपच कमी असेल, एवढं गोष्ट लक्षात ठेवा. जर तुमची 280 पण असेल तर खूपच काठोकाठावर तुमचे मार्क्स जे ते आहे, तर आपण गॅरंटीड सांगू शकत नाही की तुमचं जे ॲडमिशन आहे ते होईलच. जर तुम्हाला सेफ स्कोर पाहिजे तर 290 295 पर्यंत तुम्ही धरून चला की तुमचं ॲडमिशन जे ते लास्ट राऊंडमध्ये होऊ शकतं किंवा ह्या राऊंडमध्ये होऊ शकतं. फक्त तुम्हाला जर हा स्कोर असेल, हा स्पेसिफिक स्कोर असेल तर तुम्ही असं धरून चालू नका की तुमचा नंबर जो आहे तो लागेलच. म्हणून एखादं ऑप्शन तुम्ही हातात ठेवा जे मी आधीपासून तुम्हाला सांगत आलेली आहे. आता लास्ट राऊंड आहे इतर स्टेटमध्ये पण मेनली आपल्याकडचे जे विद्यार्थी आहे ते प्रेफर करतात MP जाणं. म्हणजे MPला त्यांना सोयीस्कर वाटते किंवा सुटेबल वाटतं. MPचे जे कॉलेजेस आहे ते पण खूप चांगले आहे आणि MPला सर्व कॉलेजेसमध्ये एज्युकेशन जे आहे ते पण खूप चांगलं आहे. त्यांचे लेक्चर्स पण नीटपणे होत राहतात आणि सर्व ज्या गोष्टी आहे ते एकदम व्हेरीफाईड वेमध्ये तिथं चालू असतं. फक्त जर तुम्हाला MP मध्ये ॲडमिशन घ्यायची आहे तर काय प्रोसेस राहील आणि कशी राहील ते सर्व आपण आज डिस्कस करूयात. आणि जर तुम्हाला आत्ता पण काही ऑप्शन भेटत नसेल तर हा एक तुमच्यासाठी खूप चांगला चान्स आहे. आता खूप विद्यार्थी MP रेफर करतात का, कारण फर्स्ट 3 पॉईंट्स त्याचे आहे की फर्स्ट पॉईंट तिथं लँग्वेज बॅरियर राहत नाही. तिथं हिंदीमध्ये जे आपलं एज्युकेशन आहे ते होत राहतात, म्हणून आपल्याला काही प्रॉब्लेम्स इतके येत नाही. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे त्यांना पण इतके प्रॉब्लेम्स तिथं फेस करावं लागत नाही, कारण सर्व एज्युकेशन जे ते आपलं हिंदीमध्ये राहतं. म्हणून सर्वांना ते सोयीस्कर राहतं आणि सुटेबल राहतं आणि सर्व तिथं म्हणजे मॅच होऊन जातात MPच्या जे काही कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये. आणि मोस्टली सेकंड पॉईंट जे MPचे कॉलेजेस आहेत तिथं मोस्टली 80% किंवा 70% विद्यार्थी जे ते सर्व महाराष्ट्राचेच आहे, म्हणून तुम्हाला तिथं कोणताच प्रॉब्लेम येत नाही. स्टुडंट्समध्ये जर तुम्हाला मिळून मिसळून राहायचं असेल तर सर्व तिथं महाराष्ट्राचे विद्यार्थी आहे. तुम्हाला असा काही लँग्वेज बॅरियरचा प्रॉब्लेम किंवा स्टेट वाईज प्रॉब्लेम असा काही येत नसतो. थर्ड पॉईंट तिथं जेवणाची पण इतकी काही प्रॉब्लेम्स राहत नाहीत. जर मेसचं जेवण आहे तर मेसचं थोडंफार तुम्हाला तिथं करावंच लागेल, थोडंफार ॲडजस्टमेंट राहतेच. बाहेर गेल्यावर सर्वीकडे तुम्हाला जाऊन सर्वच चांगलं भेटेल असं राहत नाही. पण बाकी इतर स्टेटपेक्षा इथं MPमध्ये तुम्हाला जेवण पण चांगलं भेटेल, तर जेवणचे इतके प्रॉब्लेम्स राहत नाही. कारण मेसमध्ये आपल्यासारखंच थोडं जेवण तिथं राहतं, असं नाही की एकदम साऊथ इंडियन फूड किंवा नॉर्थ इंडियन फूड असं काही प्रॉब्लेम तिथं राहत नाही. म्हणून जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला तिथं सोयीस्करपणे भेटू शकतं. तर जेवणाची प्रॉब्लेम राहत नाही. तिथं सुटेबल आपल्याला आहे का
बाकी स्टुडंट्स जे ते आपल्या सुटेबल आहे का, त्यांच्याशी आपण मॅच करू शकतो का, तर त्याची पण तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एक प्रॉब्लेम राहील ते म्हणजे डिस्टन्सचा तुम्हाला तिथं प्रॉब्लेम राहील. त्यात जर तुम्ही एक्सपेक्ट करताय की महाराष्ट्रासारखं 1,00,000 पर इयरमध्ये आपलं जे ॲडमिशन इथे होऊन जाईल का, तिथं आपल्याला स्कॉलरशिप भेटेल का, तर नाही, तिथं असलं काहीच होत नाही. तुम्हाला जर तिथं ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्ही धरून चला की आपल्याला 1.5-2 लाख पर इयर तिथं फीस जी आहे ती लागू शकते. जर तुम्हाला एखादं कॉलेज तुम्ही बघितलं असेल एमपीचं आणि जर तुम्हाला तिथंच ॲडमिशन पाहिजे तिथं पण आपण करून देऊयात. फक्त सीट बुकिंगसाठी तुम्हाला एक अमाऊंट जी आहे ती तिथं द्यावी लागेल, कारण आता स्टे वॅकन्सी राऊंड 2 राहील आणि राऊंड 2मध्ये एका सीटसाठी 100 किंवा 50 विद्यार्थी तिथे थांबलेले असतात. जर तुम्हाला तिथं ॲडमिशन करायची आहे तर तुम्हाला लवकरात लवकर आम्हाला कळवावं लागेल आणि फक्त सीट बुकिंगसाठी तिथं जे काही त्यांची अमाऊंट आहे ती तुम्हाला तिथं द्यावी लागेल. गॅरंटेड ॲडमिशन भेटेल. जर तुम्ही आमच्या काउन्सिलिंग थ्रू जाताय तर तिथे एक एमपीचे काउन्सिलर आहे, ते तुम्हाला पुरेपूर हेल्प करतील. त्यांचा नंबर आम्ही तुमच्यासोबत शेअर करून देऊ आणि फक्त तिथं गेल्यावर सर्व काउन्सिलिंग थ्रू होईल, तुमचं रजिस्ट्रेशन होईल, तुमची चॉईस फिलिंग पण होईल, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते तुम्हाला अलॉट होईल. फक्त तिथं तुम्हाला एक सीट बुकिंगची जी अमाऊंट आहे ती द्यावी लागेल आणि प्लस ज्या काउन्सिलरची जी अमाऊंट आहे, जी काउन्सिलिंग फीज आहे ती तुम्हाला तिथं पे करावं लागेल. सर्व पुढची प्रोसेस जी आहे ते तुमची करून देतील. जर तुम्हाला टॉपचं कॉलेज पाहिजे, जसं तुम्हाला इंदोरचं कोणतं स्पेसिफिक कॉलेज पाहिजे ते पण आपण तुम्हाला देऊयात. फक्त तुमचा जो स्कोर आहे तो क्वालिफाईंग क्रायटेरिया म्हणजे एलिजिबल तुम्ही राहायला पाहिजे, तुमचा स्कोर 144 प्लस राहायला पाहिजे, तरच तुमची ॲडमिशन जी आहे ती आम्ही कन्फर्म समजू किंवा तुम्ही तुमची ॲडमिशन जी आहे ती कन्फर्म समजा. जर तुमचे ह्या स्कोरपेक्षा कमी मार्क्स असतील तर काहीच फायदा नाही आहे, काहीच होणार नाही. जर तुमचा हा स्कोर असेल तरच थोडी गॅरंटी आहे की तुमचं जे ॲडमिशन आहे ते 100% होऊन जाईल. पण याच्याहून कमी असेल तर तुम्ही बिलकुल मेसेज पण करू नका, कारण काहीच फायदा नाही आहे. जेव्हा आपलं जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे जे कमी होईल तेव्हा आपण बघूया की तेव्हा तुमचं ॲडमिशन जे ते होत आहे का किंवा तेव्हा काही चान्सेस आहे का. आता सध्या तरी काहीच नाही आहे. तर आम्ही तेव्हा पण तुम्हाला लवकरात लवकर कळवू एक व्हिडिओ करून. फक्त एक गोष्ट आहे की एमपीमध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर तिथे एक डिस्टन्स तुम्हाला बघावं लागेल की आपण एवढं डिस्टन्स जे आहे ते फॉलोअप करू शकतो का आपल्या घरापासून. तर ते एक बघा. एमपीमध्ये जाण्यासाठी कॉलेजेस तिथले एक नंबर आहे. तुम्हाला जर नसेल आवडत कोणतं कॉलेज तर ते पण तसं कळवा, किंवा कोणतं कॉलेज जर आवडत असेल तर ते सांगा, तर ते कॉलेज तुम्हाला नक्की भेटेल. फक्त जर एकदम टॉपचं कॉलेज तुम्हाला पाहिजे त्याचं पॅकेज थोडं व्हॅरी करेल, त्याची फीस थोडी व्हॅरी करेल, तर तेवढं एक लक्षात ठेवा. कारण एमपीमध्ये सर्व कॉलेजेसची फीस सेम नसते, तिथं वेगवेगळी फीज असते सर्व कॉलेजेस अकॉर्डिंग. जर तुम्हाला कमीत कमी पॅकेज पाहिजे तर तिथं तुम्हाला थोडी ॲडजस्टमेंट करावं लागेल. बाकी कॉलेजेस सर्व टॉप क्वालिटीचे राहतील आणि तिथं एज्युकेशन पण तुम्हाला सर्व चांगलं भेटेल, लेक्चर्स सर्व रेग्युलर होतील. तर तुमचं असं आहे की तुम्ही एक कॉलेज ठरवा आणि आम्हाला सांगा. त्यात आमचे पूर्ण ग्रुप जात असतात एमपीच्या व्हिजिटसाठी, तर ते पण जर तुम्हाला करायचं असेल तर ते पण आम्हाला नक्की कळवा. बाकी एमपीमध्ये ऑलरेडी आपले खूप ॲडमिशन जे ते आतापर्यंत झालेले आहे. आम्ही पण तुम्हाला सजेस्ट करू की कोणतं कॉलेज चांगलं आहे, तर त्यानुसार पण तुम्ही तिथं ॲडमिशन घेऊ शकतात. फक्त जर तुम्हाला एमपीमध्ये एक तुम्ही इंटरेस्टेड असाल किंवा तुम्हाला जर तिथं ॲडमिशन घ्यायची असेल, तुम्हाला जर दुसरं कोणतंच ऑप्शन दिसत नाही आहे, किंवा जर तुम्हाला कर्नाटक तमिळनाडूमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल ते पण तुम्ही करू शकतात. पण जर तुम्हाला एमपी सोयीस्कर असेल आणि तुम्हाला जर एमपी बेटर वाटतंय रादर दॅन एनी अदर स्टेट, तर ते तुम्ही आम्हाला लवकरात लवकर कळवू शकतात. फक्त आमच्या व्हॉट्सअप नंबरला, हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9421514580, याच्यावर तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. फक्त व्हॉट्सअपला एक मेसेज टाका की तुम्हाला एमपी BMSसाठी तुम्ही इंटरेस्टेड आहात. फक्त हा एक मेसेज टाका, तर आम्ही लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू आणि जे काही डिटेल्स राहतील ते सर्व आम्ही तुम्हाला शेअर करू. प्लस जे तिकडचे काउन्सिलर आहे त्यांचा पण नंबर आम्ही तुम्हाला शेअर करू. नंतरची तुमची सर्व जी प्रोसेस आहे ती तेच बघतील. जर तुम्हाला शक्य होणार नाही तिथं जायला किंवा तिथं व्हिजिट द्यायला किंवा तिथं बघायला, तर डायरेक्ट जेव्हा तुमची ॲडमिशन कन्फर्म होईल तेव्हाच तुम्हाला तिथं जायचं आहे. तुमची ॲडमिशन 100% कन्फर्म राहील. आणि तिथं खूप काउन्सिलर्स आणि खूप फसवणूक होत असते की तुमच्याकडनं ते डोनेशन घेतात पण ॲडमिशन कन्फर्म होत नाही. तर असलं काही होणार नाही. एकदम कमीत कमी फीजमध्ये तुमचं पूर्ण BMS जे ते कंप्लीट होईल. आपल्या महाराष्ट्रात IQ कोटाची खूप जास्त फीस जाते, खूप जास्त पॅकेजेस जातात, म्हणजे अराउंड 30 लाखापर्यंत जातं. पण एवढे काही तुम्हाला तिथं एमपीमध्ये लागणार नाही आहे. तुम्हाला जेवढे लागतील ते फक्त अराउंड 15-20 लाखापर्यंत तुमचं जे पॅकेज आहे ते जाईल. जर तुम्हाला एकदम टॉप कॉलेज पाहिजे तर 20 लाखापर्यंत जाईल. जर तुम्हाला चांगलं कॉलेजमध्ये पण होऊन जाईल, जर तुम्हाला वाटते की मला हे कॉलेज पण चालून जाईल, कमी पॅकेज मला फक्त पाहिजे आणि मला फक्त एक BMS म्हणून करायचं आहे, तर तेवढं तुम्हाला 15 लाखात कमीत कमी पॅकेज आहे एमपीचे, ज्याच्यात तुमचं ॲडमिशन जे आहे ते होऊन जाईल. तर ते पण तुम्ही आम्हाला कळू शकतात, कारण महाराष्ट्रामध्ये बिलकुल अफोर्डेबल आपण म्हणू शकत नाही IQ कोटामध्ये. जर तुम्हाला घ्यायचं आहे, जर तुमची तयारी आहे इतर स्टेटमध्ये जाऊन ॲडमिशन करण्याची किंवा इतर स्टेटमध्ये जाऊन शिकायची, तर ते पण तुम्ही आम्हाला लवकरात लवकर कळवा. जर तुम्हाला अजून काही पण शंका असली तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात. प्लस जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ते पण एकदा कमेंट करा, तर आम्हाला नक्की समजेल की किती विद्यार्थी टोटल जाण्यासाठी इच्छुक आहे. आणि व्हॉट्सअपला तुम्ही लवकरात लवकर मेसेज करा. आम्ही सर्व इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.